समर्थ, वीरशैव, लिंगायत असे सगळे भक्ती संप्रदाय आहेत आणि या संप्रदायांनी मराठी संस्कृती आणि वाङ्मयांचं या लोकदैवतेच्या रूपामध्ये भरण पोषण केलेलं आहे. आणि हे विशिष्ट संप्रदाय असून त्यांची स्वतःची प्रत्येकाची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. या संप्रदायालाच मग भक्ती मार्ग असंही म्हटलं गेलंय. मग त्याच्यात विविध देवता, माता, पिता, गुरु इत्यादी विषयांच्या आदरभावाची लक्षणं सुद्धा त्यामध्ये दिसतात. आता सरांनी आता ग्रीनबंधू, मॅक्स मुलर, मानववंश परंपरा याचा थोडक्यात आढावा घेतलाय. लोकदैवत निर्माण का झाली, त्याचं दैवतीकरण, भक्तीकरण कसं झालं, भक्ती संप्रदायाची सगळी वैशिष्ट्ये घेतली. तो भाग फारसा अधोरेखित न करता मुळात मानवी जीवनाची जी उभारणी आहे ती दैवतवादावरती आधारलेली आहे. आणि म्हणून मॅक्स मुलरनं धर्म म्हणजे दैवत कथा असं त्याचं एक समीकरण मांडलंय. माणसाच्या प्रत्येक क्रिया प्रतिक्रियेशी आणि एकूणच त्याच्या समूह मनाशी दैवत कथांचा एक अतूट संबंध असतो. आणि त्यामुळे लोकदैवत हे पायाभूत आधार मानला गेलेला आहे. लोकसाहित्याची, लोकसंस्कृतीची किंवा या संप्रदायांची पाळंमुळं लोकसंस्कृतीत दडली आहेत. आणि ही अनादी वर्षांचा इतिहास आपल्या पोटात घेऊन एखाद्या वटवृक्षासारखी उभी असते. या लोकसंस्कृतीचा शोध घेताना या लोकदैवत संप्रदायांचा आधार हा महत्वाचा ठरतो. आणि हा आधारच माणसाला माणूसपण देत असतो असं मला वाटतं. जीवन जगताना तो माणसाला उभारी देत असतो, त्याच्या श्रद्धांना उभारी देत असतो. शेवट निसर्ग, माणूस यातील नातेसंबंधातील एक नवा अर्थ तो प्राप्त करून देतो. आणि म्हणून दैवी कृतीचं आदी मानवाला झालेलं जे दर्शन, त्या दर्शनाचं जे प्रतीक आहे ते म्हणजे हे सगळे दैवत संप्रदाय. म्हणजे किंबहुना मॅक्स मुलर एका ठिकाणी असं म्हणतो, अ मिथ embodies in human form primitive man's conception of a non-human action असं त्याने म्हटलेलं आहे. इथे दैविक कृती या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक वाटतं. देव, दैवी कृती म्हणजे त्यानं जे काही थोडक्यात देवाची करणी, कृती असा एक समज या लोकांमध्ये असतो. आणि अनादी काळापासून जगात, निसर्गात या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या ज्या काही प्रथा, परंपरा आहेत त्याचा विचार कितीही केला तरी तो संपणारा नाही. त्याची अपेक्षित अशी उत्तरे कित्येकदा मिळतही नाहीत. अनेकदा नवस बोलले जातात, त्या नवस फेडणं, नवस करणं, अशा वेळी कित्येकदा माणूस हतबले होताना दिसतो. आणि मग तो दैवी कृती केली असा शब्द या ग्रीनबंधूंनी वापरलेला आहे. विज्ञानानं कितीही झेप घेतली तरी सुद्धा या कृती कालही होत्या, आजही आहेत, उद्याही राहणार आहेत. कारण या प्रथा, परंपरा आहेत. दैवत कथांचा संबंध म्हणून हा देव या संकल्पनेशी निगडीत आहे. खंडोबा किंवा इतर या संदर्भामध्ये सर बोललेत त्यामुळे ते मी रिपीट करणार नाही.